नमस्कार मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे आपलं महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल आणि RJ पॉडकास्टवरती. आजचा काळ मोबाईलचा आहे, आपण बघतोय. सामान्य रस्त्यावर कोणतीही घटना घडल्यानंतर आपण बघतो की सगळं सामान्य माणूस मोबाईल काढतो आणि रेकॉर्डिंग चालू करतो. तुम्हाला माहिती आहे का, रेकॉर्डिंग चालू करतो म्हणजे तो एक पत्रकार सारखा रेकॉर्डिंग चालू करतो. जर त्या माणसाला एक चांगला गुरु, चांगली संकल्पना किंवा चांगली दिशा भेटली तर तो येत्या काळात एक चांगला पत्रकार सुद्धा बनू शकतो आणि देशासाठी एक चांगलं काम करू शकतो. नेमकी पत्रकारिता काय असते, त्यासाठी काय काय करावं लागतं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासाठी स्पेशल गेस्ट श्रीकांत सोनवणे सर उपस्थित आहे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचा हा प्रवास कसा राहिला पत्रकारितेचा? मी श्रीकांत सोनवणे. मी कॉलेजमध्ये जेव्हा शिकत होतो त्या शिकत असतानाच्या काळामध्ये मी एक छात्र नेता म्हणून काम करत होतो. एक विद्यार्थी संघटनेचं काम करायचो आणि विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना अनेक प्रश्न हाताळताना आम्हाला काही बातम्या द्यायला लागायच्या. कार्यकर्ता हा अर्धा पत्रकार असतो असं म्हटलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे माझ्या संघटनेतील लोक मला सांगायचे की बातम्या वगैरे काय असेल तर तूच लिहित जा. त्यावेळेस नाशिकमध्ये श्याम मानव नावाचे एक समाजसेवक आले आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं मोठं अभियान चालू केलं. त्याच्यामध्ये बरेच बाबा बुवा लोकांना एक्सपोज केलं त्यांनी. तर त्याच्या बातम्या लिहायचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं आणि त्या बातम्या इतक्या मोठ्या स्वरूपात आल्या की सगळे वृत्तपत्राचे संपादक म्हणाले की तो बातम्या देणारा मुलगा आला की आम्हाला एकदा भेट, म्हणजे त्याची भेट घालून द्यायची, मला भेटायचंय त्यांना. असं प्रत्येक संपादक मला आवर्जून भेटले आणि ते म्हणाले तू खूप छान असं बातम्या लिहितोस, तू अर्धा पत्रकारच आहे. त्यामुळे मला असं कळालं की ते पत्रकारितेचं अंग माझ्यामध्ये आहे. आणि त्यानंतर मग मी असा विचार केला की हे प्रोफेशन म्हणून का निवडू नये. पण असं मला काही लोकांनी सांगितलं की कोणतंही प्रोफेशन आपल्याला निवडायचं असलं तर त्याच्यामधला आपल्याला अभ्यास असला पाहिजे. म्हणून मी युनिव्हर्सिटीमध्ये हे घेतलं, पत्रकारितेला प्रवेश घेतला पुणे विद्यापीठामध्ये आणि नंतर औरंगाबादला जाऊन मी माझं मास्टर पूर्ण केलं. त्याच्या आधी मी लोकमतमध्ये इंटर्नशिप करत होतो. त्याच्या आधी देशदूतमध्ये मी वार्ताहर म्हणून काम करायचो. पण मला ते शिक्षण घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कार्यकर्ता आणि पत्रकार याच्यात खूप मोठा फरक आहे. पत्रकार हा इन्फ्लुएन्स बाय नन आणि ओपन टू ऑल असं सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. कार्यकर्ता त्याच्या पक्षापुरता, त्याच्या संघटनेपुरता, त्याच्या विचारांपुरता मर्यादित असतो. त्याचं जे अनुभव विश्व असतं ते एक मर्यादित असतं. आणि पत्रकार असतो हा याला जमीनपासून आसमानपर्यंत सगळे विषय तटस्थतेने मांडता येतं, त्याला प्रामाणिकपणे मांडता येतं. म्हणजे हा फरक आहे त्याच्यामध्ये बायस नसतं. मग मी पत्रकारिता तेव्हा सुरू केली. मग एक मी मुंबईला RR पाटलांचा एक पेपर होता वस्तुस्थिती नावाचा, तिथं मी जॉईन झालो. पण मला तिथं डायरेक्ट संपादक पद मिळालं माझं शिक्षण असल्यामुळे आणि माझ्यातलं कौशल्य बघून. आणि त्यांनी मला सांगितलं की मी हे जे भांडवल लावलेलं आहे हे मला तुमच्या प्रोफेशनल पद्धतीने एका वर्षात परत मला मिळालं पाहिजे, मी जे पेपरला भांडवल लावलेलं आहे. दुसरं, माझं नाव सांगून, मंत्र्याचं नाव सांगून कुठली जाहिरात वगैरे काही घ्यायची नाही, देणगी घ्यायची नाही आणि दलाली करायची नाही. प्रोफेशनल जर्नलिझम मला पाहिजे. आणि मी उत्तर महाराष्ट्रातला राहणार आहे आणि ते पश्चिम महाराष्ट्रातले राहणार आहे. त्यांनी त्यातला एकही माणूस घेतला नाही किंवा मला सांगितलं नाही याला लावून घ्या त्याला लावून घ्या. मला खूप एक गाडी दिली त्यांनी, चांगलं ऑफिस दिलं आणि मग एका वर्षात त्यांचं एक 4-5 पट त्याचे रेव्हेन्यू आला. आणि मग माझं ते पत्रकारितेतलं स्किल आहे ते तिथं स्पष्ट झालं किंवा सिद्ध झालं. असा माझा पत्रकारितेचा प्रवास राहिलेला आहे. आणि त्यावेळेस माझा संजय हे सामनाचे जे त्यावेळेचे संपादक होते, आता आहेत राऊत, त्यांचाही माझा चांगला परिचय झाला. त्यांनी मला सांगितलं की आमच्या पेपरमध्ये तुझ्यासारख्या सर्व प्रकारच्या बातम्या लिहिणारा आणणारा एक पत्रकाराची गरज आहे, तू आमच्याकडे येऊ शकतो. पण मग ते मुखपत्र असल्यामुळे मी गेलो नाही, कारण मला वृत्तपत्रात काम करायचं होतं आणि मुखपत्र हे फक्त एका पक्षाचं एका विचाराचं असतं म्हणून मी काही गेलो नाही. पण दुसऱ्याही वृत्तपत्रामध्ये मी ते काम केलं. नंतर मग TV मीडियात मी काम केलं आणि मग TV मीडियात काम केल्यानंतर काही काळ मी PR मध्ये काम केलं आणि मग प्राध्यापक म्हणून सुरू केलं काम करायचं. प्राध्यापकासाठी जी पात्रता असते ती सर्व माझ्यामध्ये होती. त्या परीक्षा मी दिलेल्या होत्या सेट नेट सारख्या, त्याच्यामध्ये मी डॉक्टरेट केलं. त्यामुळे मला मग मी
बरीच वर्ष मग प्राध्यापक म्हणून काम केलं, 20 वर्ष केलं. मग काही दुसऱ्या विद्यापीठात सुद्धा मध्ये सुद्धा मी डेप्युटी डायरेक्टर या पदावर काम केलं आणि जागतिक बँकेत सुद्धा मी IAC स्पेशलिस्ट म्हणून काम केलं. असा माझा पत्रकारितेचा मोठा प्रवास प्रवास राहिला, परंतु विविधांगी म्हणजे सगळे माध्यम मी हाताळलेली, बहुमाध्यम व्यक्ती म्हणून मी आहे. मी रेडिओवर एक परिक्रमा नावाची एक सिरियल सुरू केलेली होती कुंभमेळ्यामध्ये. त्यानंतर कुंभमेळ्यामध्ये मला एक चांगली बातमी मिळाली ती स्टॅम्पिंगची. त्याच्यामध्ये ॲक्युरेट मी आकडा देऊ शकलो. त्यावेळेस TV वाले सांगायचे 300 लोक मेले, 400 लोक मेले. त्यावेळेस मी सांगितलं नाही, फक्त 29 लोक मेलेले. त्यामुळे माझी बातमी तिथं ॲक्युरेट अशी ठरली. आणि अशा अनेक बातम्या होत्या की ज्याच्यामुळे पत्रकारितेचं माझं हे झालं. आणि TV मीडियात सुद्धा माझ्या खूप चांगल्या चांगल्या बातम्या होत्या. तर त्या बातम्यांमुळं मला चांगलं संधी मिळाली. आणि मग पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, पत्रकारितेच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी माझ्याकडे आले. मी काय शिकवलं की मी एक कॉलेज बघितलं होतं. तर ते मुलं जे होते, ते मिलिटरी कॉलेज होतं एक. त्याच्यामध्ये मुलं ना नकली बंदुकाने सराव करत होते. मी त्यांच्या प्रिन्सिपलला भेटलो. म्हटलं नकली बंदुकाने जर शिकवलं तर हे लोक कधीच खरे सैनिक होणार नाही. बरोबर. कारण नुसतं तुम्ही जर प्रत्यक्ष आवेश येणार नाही त्याच्यामध्ये, प्रत्यक्ष लढाई करायची असेल तर खरी बंदूक त्यांना दिली पाहिजे असेल. मग मला जर असं वाटलं की मला पत्रकारिता शिक्षण द्यायचं आहे, तर या मुलांना खरे कॅमेरे दिले पाहिजे, खरे एडिटिंग सेटअप दिलं पाहिजे, खऱ्या त्यांना ॲक्च्युली त्यांच्याकडून प्लेट बनवून घेतल्या पाहिजे, त्यांना प्रिंटिंग आलं पाहिजे, प्रिंटिंग करता आलं पाहिजे, म्हणजे कळालं पाहिजे त्यांना. त्यानंतर मग बातमी कशी घ्यायची याचं प्रात्यक्षिक, म्हणजे खऱ्या जिथं घटना होतात तिथं नेऊन त्यांच्याकडून आणून त्यांच्याकडून बातम्या लिहिल्या पाहिजे, त्यांच्याकडून छापून घेतल्या पाहिजे, त्यासाठी नमुना पेपर काढला पाहिजे. तसं मी केलं सर्व. त्यामुळे माझे सगळे विद्यार्थी आज संपादक आहेत सगळे. जसं जयप्रकाश पवार आहे, तो दिव्य मराठी संपादक आहे. किंवा माझे बरेच सहकारी आहेत, हे कुलकर्णी आपले लोकमतचे, ते संपादक येतात तिथं, ते माझे सहकारी होते. किंवा असे बरेच माझे विद्यार्थी, ते पण बहुतेक पेपरमध्ये संपादक आहे, चांगल्या दर्जाने काम करतायत. तर असं हे पत्रकारितेचं जे क्षेत्र आहे हे सर्वस्पर्शी आहे. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगांशी, प्रत्येक व्यवसायाशी ते संबंधित आहे असं मला वाटतं. जी सर, मी बघतोय की एवढे लोक तुम्ही चांगले घडवले आहेत. एक पत्रकार एक सैनिकापेक्षा काही कमी नसतो. त्याला सुद्धा तसंच सैनिकासारखंच युद्ध पातळीवर खाली उतरून रस्त्यावर काम करावं लागतं सर. तर तुम्ही जेव्हा पत्रकार होते सर, तेव्हा त्यावेळेस मग तुम्ही असं ब्रेकिंग न्यूज तुम्हाला कोणती भेटली होती आणि ती तुम्ही कशी हाताळली? आपण बघतो अनेक वृत्तपत्रामध्ये लोक पोट भरत असतात पण काही लिहित नाही, त्यांचं जीवन पण पार होऊन जातं. परंतु ते नदीचं कोरडं पात्र आहे की ज्याचं पाणीच नाही. खरा जो पत्रकार आहे ना, त्याच्या आयुष्यामध्ये दर्जा, दबदबा, दणका असा असलं पाहिजे. त्यासाठी काही नोटेबल बातम्या त्याच्याकडून झाल्या पाहिजे. सुदैवाने काय झालं की मी लोकमतमध्ये इंटर्नशिप करत असताना मला एक सिन्नरमध्ये मॅड्रेक्सचा कारखाना जो सापडला, एक म्हणजे मला ती बातमी मिळाली. ती बातमी जेव्हा छापून आली किंवा त्यावेळेस आमचे जे वरिष्ठ संपादक होते त्यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला फोन केला की असा असा मॅड्रेक्सचा कारखाना सापडलेला आहे सिन्नरमध्ये, तर याच्यामध्ये काय सत्य आहे तुम्ही सांगा, डिटेल सांगा. ते म्हणाले असं काही झालेलंच नाही, असं काही झालेलं नाही. त्यानंतर त्यांनी इथं राज्य उत्पादन शुल्कवाल्यांना विचारलं, ते म्हणे असं काही झालं नाही. पण त्यांनी असा निर्णय घेतला की त्यांनी ही मुंबईचे जे पत्रकार होते, मुंबईचे जे त्यांचे बॉस होते त्यांच्याकडे पाठवली. म्हणाले अशी अशी बातमी या वार्ताहरांनी दिलेली आहे आणि ही बातमी कुठेही हे लागत नाही, पुरावा लागत नाही किंवा याचा तुम्ही दुजोरा देत नाही. ते म्हणाले नाही, त्यांनी दिले तुम्ही देऊन टाका. समजा बातमी चुकीची ठरली तर उद्या त्याला काढून टाका, उद्यापासून त्याला येऊ देऊ नका. पण त्यांनी बातमी आणलेली आहे, त्यांनी सांगितलं की बातमी खरी आहे तर तुम्ही बातमी घ्या. बातमी घेतली. बातमी घेतल्यानंतर सगळीकडे ती बातमी आल्यानंतर खळबळ माजली सगळी. आणि नंतर असं पोलिसांना कळालं की ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांनी धाड मारली, नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या लोकांनी धाड मारली. त्यामुळे स्थानिक पोलिसांना माहीत नाही, स्थानिक राज्य उत्पादन शुल्कवाल्यांना माहीत नाही, परंतु त्या लोकांनी त्याला धाड मारली. तो दाऊदचे दोस्त होते, त्यांनी ते मॅट्रिक्स तयार करायचा मोठा कारखाना चालवलेला होता. हो, तर ते दाऊदचीच सेकंड बॅच होती ती, त्यांनी ते केलं. त्यामुळे मग ते काहीतरी 300 कोटी रुपयाचा तो मॅट्रिक्स येतो सापडला, त्याची एक मोठी बातमी ऐकून झाली.
आणि मग त्याची बॅकग्राऊंड स्टोरी माझ्याकडे देण्यासाठी लोकमतच्या सगळ्या आवृत्त्यांनी मला सांगितलं की मला त्याची बॅकग्राऊंड स्टोरी द्या. की समुद्रामध्ये जेव्हा समुद्र खवळलेला असतो, ज्यावेळेस कोस्ट गार्ड लोक याला रिफ्यूज झालेले असतात किंवा त्या पोर्टला आलेले असतात, तेव्हा समुद्र हा मोकळा असतो. तेव्हा स्पीड बोटीने ते दक्षिण आफ्रिकेला ते मेड्रेक्स आणि ते सगळे पोचवतात, ज्याची एका ग्रॅमची किंमत 1 कोटी 2 कोटी अशी असते. तर ते सगळे पोचवतात. त्यामुळे दाऊदच्या मुख्य टोळीला हादरा बसला आणि त्याच्यामध्ये खूप मोठं हालचाल झाली आणि ती कसं ते सगळे लोक पकडले गेले, त्यांना जन्मठेप झाली ते सगळ्या आरोपी लोकांना. पण मग नोज फॉर न्यूज, बातमी तुला कशी मिळाली नाशिकमध्ये राहून? सिन्नरच्या लोकांना मिळाली नाही, पोलिसांना मिळाली, तुला कशी मिळाली? तर नोज फॉर न्यूज असतं ना, की बातमीचा जो सुगंध आहे तो समजा येतो. तर बातमीचा सुगंध येत असताना तुम्हाला त्याची जाणीव असली पाहिजे की बातमी कशी मिळवायची. तर तो योगायोगाचा भाग आहे किंवा आपल्या नेटवर्कचा भाग आहे. बरोबर सर. तर ही एक बातमी. दुसरी, मुंबईत मी असताना एक मानवी अवयव चोरणारी टोळी होती. ती अशीच मला आढळून आली की एक मराठवाड्यातून आलेलं एक छोटं कुटुंब होतं. ते म्हणाले की आमचा माणूस गायब झाला हॉस्पिटलमधून. मग ते मी असं ठरवलं की याचा छडा लावायचा म्हणून मी मग आपलं नेटवर्क पसरवलं, वॉर्ड बॉयला पैसे दिले, दारू दिली, सगळं दिलं, त्याच्याकडून हळूहळू काढून घेतलं. तो नेटवर्क आम्हाला सापडलं. पोलीस आयुक्तांनी त्यांना मी सांगितलं पोलीस आयुक्तांना की बातमी माझी राहील, बाकी तपास तुमचा राहील आणि श्रेय तुमचं राहील. अशी एक चांगली बातमी मला मिळाली. असं नंतर मग काही राजकीय बातम्या होत्या. तर त्या बातम्या सुद्धा ज्या आपण प्रेडिक्शन जे करतो की उद्या असं होणार, तर ती फार रिस्की बातम्या असतात त्या बातम्या. म्हणजे उद्या मंत्रिमंडळ पडणार ही बातमी आहे किंवा हा माणूस इकडच्या तिकडे जाणार ही बातमी. ती जर उद्या खोटी ठरली तर पत्रकारिता पूर्ण तुमची नामशेष होऊ शकते. मग सर त्यांनी कसं हाताळलं पाहिजे? जसं खूप संवेदनशील काही न्यूज असतात किंवा मग राजकीय न्यूज असतात. मग राजकीय जे हस्तक्षेप आहे त्याला कसं हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत की एक तर शोध बातम्या या कशा हाताळल्या जाव्यात हा एक वेगळा प्रश्न आहे. आणि आलेल्या बातमीवर काही दबाव आला राजकीय किंवा तो कसं. पहिली मी शोध बातमी सांगतो. शोध बातमी हा पुराव्यावर आधारित आहे. पुरावा असल्याशिवाय बातमी देऊ नये. तर पुरावा मिळाल्यानंतर तो पुराव्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संपादकाला द्यावी. म्हणजे आपण सगळे निर्णय आपण घेऊ नयेत. आणि त्याच्यामध्ये संपादकांनी आपल्याला सांगितलं की ठीक आहे ही बातमीचं आपण पुढे जाऊया, तर पुढे गेलं पाहिजे. आणि त्याचे ठोस पुरावे आणि त्या पुराव्याची पडताळणी आपल्याकडे असली पाहिजे. असा पक्का पुरावा असला तर आपण ती बातमी देऊ शकतो. तर बातमी हा डायरेक्ट आपल्याला या व्यवसायातून बाहेर काढून देते जर शोध पत्रिका तपासली तर. बरोबर आहे. मग काही लोकांना खंडणीचे गुन्हे होतात किंवा अब्रू नुकसानीचा दावा दाखल होतो. तर हे टाळण्यासाठी शोध बातमी खूप जपून आणि अनुभवी पत्रकारांनी केली पाहिजे. बस आपल्याकडे शोध बातम्यांचा अभाव आहे, परंतु शोध बातम्यामुळे ते चॅनल खूप पुढे जातात, तो पत्रकार खूप पुढे जातो. परंतु त्याच्यात फसली गंमत तर मग आपलं त्या याच्यातून गच्छंती होऊ शकते. त्यामुळे ते शोध पत्रकारितेचं आहे. पुराव्याशिवाय त्याच्या पडताळणीशिवाय त्याच्यात पुढे नाही गेलं पाहिजे. म्हणजे समाजाला आश्चर्यचकित करून सोडण्याची गोष्ट म्हणजे पत्रकारिता नाही, सातत्याने करायचं काम आहे ते. म्हणजे एका दिवसात स्फोट करून चॅनल बंद करून घ्यायचं, पॉडकास्ट बंद करून घ्यायचं असं करायचं नाही, केसेस करायचे असं नाही, हळूहळू प्रगती तर तथ्याच्या आधारे वस्तुनिष्ठ पत्रकारिता पाहिजे आहे तसंच आपल्याला दिलं पाहिजे. मग कधी कधी काही लोक आपला वापर करून घेतात, आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याला गोळी मारतात. बरोबर. तर ते आपला वापर तर नाही करत बा असं आपल्याला वाटतं आपल्याला खरी बातमी मिळाली. बातमी ती खरी पण असते, परंतु ते आपण करायचं की नाही किंवा आपण गटर उपसायचं काम करायचं का नाही, आपल्याला गटर उपसायचंच काम दिलेलं आहे का आपल्या पत्रकारितेला, हे आपण विचार केला पाहिजे. तुम्ही दुसरा प्रश्न विचारला होता की दबाव आल्यावर काय करायचं. राजकीय दबाव असतो, राजकीय दबाव आला किंवा धनदांडग्यांनी आपल्याला दबाव आला तर काय करायचं असं. तर त्याच्यासाठी एकतर दबावाला आपण बळी पडणार नाही, आपले करेज जर्नलिझम आहे, आपलं शौर्य दाखवणारं पत्रकारिता आहे, बरोबर सर, ते करायला पाहिजे. पण ते मी तेच पुन्हा सांगतो की पक्की पुराव्याची बैठक आपल्याकडे असली पाहिजे, पक्का पुरावा त्याच्या आपल्या बाजूने पाहिजे, मग धैर्य दाखवायला हरकत नाही. परंतु आपला टाईप हा गटर उपसणारा पत्रकार असं नको. म्हणजे आपण एखादा वर्षातून नमुना दाखल समजा काही एखाद्याचं गौप्यस्फोट केला, एखाद्याची जनहिताची बातमी हे केली,
जिथं जिव्हाळ्याचा जनतेचा प्रश्न आहे त्याच्या संबंधी काही प्रगटीकरण केलं, चांगली गोष्ट आहे. रोज प्रगटीकरण केलं, रोज शोध केला, रोज समजा लोकांचे हे काळे धंदे बाहेर काढले, तर प्रत्येक फुटावर, प्रत्येक तुमच्या किलोमीटरवर तुम्हाला अनेक भ्रष्टाचाराच्या कथा सापडतील. तेच करत बसायचं की जनहिताची पत्रकारिता हे आपण ठरवलं पाहिजे. त्याच्यामुळं कुणाचं दडपण येत असलं तरी कुणाच्याही प्रभावापासून आपण मुक्त राहिलं पाहिजे, म्हणजे निर्भयपणे आपण काम केलं पाहिजे. परंतु तेच एखाद्याच व्यक्तीला टार्गेट धरून आपण त्याला बदनाम नाही केलं पाहिजे. आपलं ते चॅनलचं काम नाही. दुसरं, निर्भयपणे जनहितासाठी, जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपण तो प्रश्न हातात घेतला तर तो तडीला नेला पाहिजे. ते साप धरण्यासारखं आहे. बरोबर आहे. भ्रष्टाचारी लोकांना हात घातला तर तो ठेचून मारल्याशिवाय सोडायचं नाही सापाला, असं आपण हे केलं पाहिजे. कारण अर्धवट सापाला, चवतळलेल्या सापाला सोडून दिलं तर तुमच्या अंगलट येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जे ठरवलं ते करा, पण तेच करत बसू नका. कारण पत्रकारिता म्हणजे फक्त गटार उपासना नाहीये, बाकीचे बरेच विकासाचे प्रश्न असतात, समाजाचे प्रश्न असतात. आपण सातत्याने काम करायचं आहे. बरेचसे पत्रकार सर मी आता बघतोय की एखाद्या मुद्द्याची शहानिशा न करताना न्यूज लावून टाकतात. मग याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे सर? अजूनही आपल्याकडे पॉवर विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हटलं जातं, म्हणजे जबाबदारी शिवाय अधिकार. पत्रकारिता अशी अधिकारी पत्रकारितेचा, तुम्ही नाशकातला कोणताही मंत्री, मुख्यमंत्री कुणालाही जाब विचारू शकता, कुणाच्या विरोधात आपण त्यांनी केल्या चुका आपण दाखवू शकतो, असा आपल्याला अधिकार आहे. परंतु जबाबदारीशिवाय आपण जर हे केलं, त्याच्या संबंधी जर चुकीची शहानिशा, तुम्ही म्हणतात काही शहानिशा न करता आपण एखाद्याचं केलं तर बदनामीच्या सदरामध्ये येतं ते. मग त्याच्या पण कायदा खूप कडक आहे. तुम्हाला बदनामीची फौजदारी होऊ शकतं, दिवाणी होऊ शकतं. दिवाणीमध्ये तुम्हाला पैसे भरून द्यावे लागतात आणि फौजदारीमध्ये जेल होऊ शकते. शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये दाऊदचे दोस्त बसून गेले अशी बातमी पुढारी आणि इंडिया टाइम्स नावाचं दिल्लीचं मॅगझिन आहे, दोघांनी दिली. तर त्यांनी 2 कोटी रुपयाचा दावा केला त्यांच्यावर दाखल. त्या काळामध्ये 2 कोटी रुपये पूर्ण पुढारी पेपर गहाण ठेवला तरी तो काही होऊ शकत नव्हतं. ते इंडिया टुडे तर छोटं मासिक होतं. तर ते जाधव नावाचे त्यावेळेस त्यांचे मालक होते. त्यांनी शरद पवारांचे एका कार्यक्रमामध्ये पक्के पाय धरले, म्हणाले जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी सोडणारच नाही. म्हणजे अशी नामुष्की येऊ शकते. भरून द्यावं लागले. नाही, नामुष्की येते. मग त्यांनी माफ केलं. आता ते मोठे म्हणून ठीक आहे, नाही तर भरूनच द्यावं लागेल. 2 कोटी दावा दाखल करायचं म्हणजे कितीतरी लाख रुपये भरावे लागतात डिपॉझिट याच्यामध्ये. तर असं आहे की नामुष्की येऊ शकते. आणि बदनामीच्या खटल्यामध्ये शिक्षा होते, बदनामीच्या खटल्यामध्ये पैसे पण भरून द्यावे लागतात आणि वृत्तपत्र बंदही होऊ शकतं. तर बदनामी किंवा तुमचं पॉडकास्ट किंवा चॅनेल असेल, टीव्ही चॅनेल, ते बंद होऊ शकतं आणि बदनामी होते. तर अशी बदनामी शहानिशा न करता, कधी कधी काय होतं की मालक जे असतात, चॅनलचे मालक, तुमच्या वृत्तसंस्थेचे मालक, त्यांच्या अब्सेन्समध्ये किंवा त्यांच्या ज्यावेळेस ते नीटपणे बघत नाही त्यावेळेस नवोदित आलेले जे लोक आहे ते असं करतात की त्या चॅनल ते बघत नाही, त्या चॅनल बंद हो किंवा वृत्तपत्र बंद, त्यांना काही घेणं नसतं, त्याला चमकेवरी करायची असते. त्यातून शहानिशा न करता बातम्या देणं हा गुन्हाच आहे. तर बातमीसाठी काय काय केलं पाहिजे की बातमीमध्ये ॲक्युरेसी, अचूकता बघितली पाहिजे, त्याच्यामध्ये नंतर रिलिव्हन्सी बघितली पाहिजे. कधीची तरी बातमी आत्ता देऊन उपयोग नाही, त्यामुळे आत्ताचं आहे का त्या बातमी संबंधी काही औचित्य ते आहे का नाही ते पाहिजे. फेअर पाहिजे, म्हणजे मांडणीची जी दोघांना विचारून घ्या, तुमच्यावर असा आरोप आहे, त्यांनी असं केलेलं आहे, दोघांना विचारून घ्या तुम्ही. म्हणजे त्याला न विचारता त्याच्या विरुद्ध बातमी टाकायची गरज नाही, त्याला विचारून घ्या. त्यांनी उपलब्ध होत नसला, फावून टाळत असला तर ठीक आहे, परंतु त्याला एकदा विचारून घ्या, तुझ्याबद्दल असं आहे, त्याचं क्लॅरिफिकेशन घ्या. दोन्ही छापा, म्हणजे समतोलपणे, त्याच्या फेअर बॅलन्स असं असलं पाहिजे, समतोलपणे द्या. दुसरी बाजू काय आहे ती लगेच द्या, कारण दुसऱ्या दिवशी पेपर कोणी वाचत नाही. आज आरोप केला, दुसऱ्या दिवशी परत सांगितलं तुम्ही का नाही, ते नाही खुलासा केला, तसं काही नाहीये. पण कदाचित ते लोक पेपर वाचणार नाही, दुसरे लोक वाचणार नाही, तेव्हा त्याच बातमीमध्ये दुसऱ्या पार्टीचं काय म्हणणं आहे ते सुद्धा दिलं पाहिजे, बॅलन्स असलं पाहिजे. नंतर मग मांडणीची शैली आहे ती सभ्य पाहिजे, की या व्यक्तीने असं असं केलेलं आहे, आपण म्हणतो नराधामाने असं असं केले, तसं लिहायची गरज नाही, सामान्यपणे दिले आहे. आता मालेगावला हिरव्यांचा आहे दोष असं लिहायची गरज नाही. मालेगावला 2 जमातीमध्ये तणाव,
परिस्थिती बरोबर. नियंत्रणात, ही बातमी आहे. हम्म. असं नाही की मालेगावला हिरव्यांचा आहे दोष, अशी कलर देण्याची बातमी असं काही करायचं नाही. हम्म. त्याच्यामुळे ती जी भाषेचं सभ्यता आहे, तटस्थता आहे, ती शैली आहे, ती ते असली पाहिजे. दुसरं म्हणजे जनहित आहे का नाही त्या बातमीमध्ये. हम्म. समजा एका कुत्रा चावला, हम्म. मंत्र्याचा कुत्रा समजा एखाद्या याला चावला, ती बातमी होईल का? नाही होणार बातमी. हम्म. तर जनहित काय आहे त्याच्यामध्ये हे बघितलं पाहिजे. बातम्या सगळ्या जनहिताच्याच असल्या पाहिजेत आणि याच्याकडे आपण कोणताही कलर कल्ट वगैरे त्याचे येणार नाही. अशा 5-6 गोष्टी ज्या आहे, वृत्तमूल्य त्याच्यामध्ये आहे का नाही. कधी बातमी सगळं असतं पण त्याच्यामध्ये वृत्तमूल्य काहीच नसतं, म्हणजे याच्याशी जनतेला काही घेणं देणं नसतं, तर ती बातमी होऊ शकत नाही. बरोबर. तर कुठली तरी पाटण्यामध्ये 3 लोकांची मोटरसायकलने ठोस देऊन ती मृत्यू झाला, ती पाटण्याची बातमी इथं येऊन काय उपयोग नाही. येऊन काहीच तेव्हा उपयोग स्थानिकता पण त्याच्यामध्ये असली पाहिजे, नाही. बरोबर. महात्म्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये. ऐश्वर्या रायने फक्त तो कुठला अभिनेता जुना बॉयफ्रेंड तो विवेक आला नाही, विवेक ओबराय. विवेक ओबराय तो आला आणि तिने पापण्या खाली मान खाली केली, ही बातमी होऊ शकते. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काहीतरी हे आहे ना, महत्व आहे. हो, हो. महात्मा गांधींनी अर्धाच ग्लास पाणी पिलं आणि ठेवून दिला, त्याच्यामध्ये बातमी. पण बाकी आपल्यासारख्या लोकांनी असं काही केलं, मान फिरवली काही, तर बातमी होणार नाही. हम्म. तर ते पण ते महात्म्य जे असतं ते व्यक्तिमत्वाला फार महत्वाचं आहे. तर ते पण आपण बघितलं पाहिजे की व्यक्तिमत्व काय आहे त्याच्यामध्ये. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण बातम्या घेतल्या पाहिजे. छापल्या. आणि नव्या लोकांनी ते करताना हे सगळे आहे का नाही त्याच्यामध्ये हे एकदा बघून घेतलं पाहिजे. बरेचसे फेक न्यूज आहे फेक न्यूज असतात किंवा काय, युवा नाही फेक न्यूज हे पेड न्यूज असतात अच्छा. बऱ्याचदा. हम्म. म्हणजे फेक न्यूजचं तर खूपच झालेलं आहे की हा ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा निवडून आले हम्म. त्यावेळेस त्यांनी एक फेक न्यूज दिली होती का पोपने असं सांगितलं, हम्म. म्हणजे पोपने सांगितलं हा, होतं पण आताचीच बातमी अशी बातमी आली आहे सर ती. की शाळेमधली प्रार्थना बंद करणार आहे बस. हम्म. आणि मग त्यामुळे लोक नाराज झाले की देश भरपूर विरोध झाला हो सर त्याला त्याचा. विरोध झाला. अशी हम्म. फेक बातमी होती आपल्याकडे. मानसिक फेक बातम्या देण्यासाठी IT हबच उघडलेले आहेत अनेक राजकीय पक्षांनी हम्म. IT हब उघडलेले, IT सेल उघडलेले आहेत. तर प्रत्येक पक्षाने उघडलेले ते. तर ह्या बातम्या फेक बातम्या आहे ना, या खऱ्या बातम्यापेक्षा जास्त चमकदार असतात. हम्म. आणि जसं बाजारामध्ये खरे पैशापेक्षा खोटं पैसे जे आहेत ते जास्त चालतात, पण हे सगळे अंधारात चालतात. एकदा सत्याचा प्रकाश पडला की सगळं जातं. तर फेक न्यूज पासून सावध राहिलं पाहिजे आणि शहानिशा न करणाऱ्या अप्रमाणित अशा बातम्यांपासून दूर राहिलं पाहिजे. हम्म. म्हणून काही वृत्तपत्र असे असतात की लोक म्हणतात हे झालं ठीक आहे, मी महाराष्ट्र टाइमला बघून घेतो, लोकसत्तेला बघून घेतो, हम्म. असं सांग, किंवा BBC ला बघून घेतो असं म्हणतो ना आपण. तर ते BBC यासाठी फेमस आहे की माणूस मेला का नाही ते पूर्ण बघून घेतात का, तरच तो मेला दाखवतात. बरोबर आहे. असं बरोबर. दुसरं आहे ना, आपली बांधिलकी ना बातमीशी. ज्यावेळेस मुशरफ आणि वाजपेयी एका टेबलवर शिखर परिषदेला आग्र्याला बसलेले होते, बरोबर. आग्र्याच्या ह्याच्यामध्ये. हम्म. तर त्यांच्या बरोबर एक पत्रकार होता, PTIचा जो मॅनेजर होता, मुख्य पत्रकार होता, हम्म. तो त्यांच्या बरोबर बसलेला होता की यांची शिखर वार्तेमध्ये असं ठरणार होतं काश्मीरचा प्रश्न कायमचा निकाली काढणार होते. हम्म. आणि त्यावेळेस काय झालं की त्यावेळेस बहुतेक वाजपेयींना स्मृती त्यांची काही राहिली नाही की त्यांना विसरून गेले आपला काही प्रश्न आहे हम्म. आणि बोलणं झालं नाही. आणि त्यामुळे एक अर्धा तास बसून ते परत गेले हम्म. आणि त्या PTIच्या मॅनेजरची बातमी दिली का ती शिखर बैठक ही फेल झाली. हम्म. तर त्यावेळेस वाजपेयी नंतर खूप नाराज झाले. ते म्हणाले देशहितासाठी आपण अशी नाही बातमी द्यायला पाहिजे होती. पण शेवटी पत्रकारांचं काय मेन काय त्याचं बातमीशी बांधिलकी आहे ना, बरोबर. त्यांनी जी झाली ती बातमी दिली, हम्म. ती बातमी द्यायला पाहिजे. तर आपलं जी भातृभाव आहे पत्रकारिता आहे ना, हम्म. हा बाउंड्रीलेस आहे. हा देशाची पण त्याला सीमा नाही, बरोबर. तो पूर्ण जगभरच आहे. जगभरातले पत्रकार आहे एकमेकाचे बांधव आहेत बातमीसाठी. त्यामुळे जगभरातल्या बातम्या आपण देऊ शकतो. मग तिथं देशप्रेम देश वगैरे असं काही नाही, जात धर्म वगैरे असं काही नाही. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडण्याचं जे आपलं हे आहे, व्रत आहे, ते आपण पार पाडलं पाहिजे. सर मी बघतोय पहिलेची जी पत्रकारिता होती आणि आत्ताची जी पत्रकारिता आहे याच्यात खूप मोठं अंतर आहे सर. पहिले एकदम खरोखर न्यूज लोक बघायचे. आजकाल बघताय जी पण न्यूज उघडा तिथं इंडिया पाकिस्तान हिंदू मुस्लिम असे वेगवेगळ्या बरोबर news आहे, बघायला बरोबर आहे. पण 2 प्रकारचे स्थित्यांतर आहे.
पहिला भाग जो आहे की पत्रकारिता पहिले ध्येयनिष्ठ पत्रकारिता होती. ध्येयनिष्ठ म्हणजे जे स्वातंत्र्यासाठी लढले सगळे लोक, तर ते जाहिरात घेत नव्हते. ते फक्त विचार प्रसारणासाठी जागा जाऊ नये म्हणून सगळं मजकूर लिहायचा आणि ते आपलं प्रसारण करायचे. नंतर मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकास पत्रकारिता आली. आपल्या सगळ्या याला विकासात प्रेरक भागीदार आपण झालं पाहिजे यासाठी विकास पत्रकारिता आली. वृत्तपत्र हे रात्री छापल्या जायला लागले, पत्रकारांना पैसे मिळायला लागले, टॅक्सीचा वापर समजा वितरणासाठी झाला. टीव्ही मीडियामध्ये खाजगी पार्टनर आले, सगळ्या वृत्तवाहिन्या सुरू झाल्या आणि त्याचा हा बदल होत गेलेला आहे. तो माध्यमांचा तो बदल, दृष्टिकोनाचा बदल झाला. तो एक उद्योगामध्ये गेलो आपण. मग उद्योग यांनी नफ्याची प्रेरणा असतेच उद्योगामध्ये, त्यामुळे हा प्रॉफिटेबल बिझनेस आहे असं लोकांना वाटायला लागलं आणि त्याच्यानुसार ते धंद्यामध्ये त्याचं रूपांतर झालं. आता लोक बघत नाही असं म्हणजे न्यूजला पर्यायच नाही. लोक म्हणजे झोपतात न्यूज बरोबर, जेवतात न्यूज बरोबर, जीवन हा न्यूज बरोबरच आहे. बातम्या बघणारच, परंतु बातम्या रटाळ झाल्या की बघत नाही. जसं आपण सरकारी माध्यमातल्या बातम्या, सह्याद्री वाहिनी किंवा या सगळे कोणी बघत नाही, ते मागं पडले. परंतु तत्काळ बातम्या देणाऱ्या ज्या वृत्तवाहिन्या ज्या आहेत त्याकडे लोक लक्ष देतात. आणि डिटेलिंग ज्याच्यामध्ये आहे, पॉडकास्ट सारखे प्रोग्राम असतात, त्यामुळे डिटेल मिळतं, डिटेल माहिती मिळते आणि एक एक सेक्शनची पूर्ण त्या माहिती मिळते. म्हणजे एक छोटा भाग घेऊन त्याचा एक्सप्लोअर करणे, त्याची पूर्ण माहिती देणे, त्यामुळे लोकांना आवड आहे. त्यामुळे खूप पॉडकास्ट लोक बघतात आणि आवडीने बघतात. आणि दुसरं आहे की आता टीव्ही माणूस दूर गेला आणि मोबाईलवर तो सुरू झाला. मग मोबाईलला मराठीत सोबती नाव दिलेलं आहे. तो सोबती असतो म्हणजे तो आपला सोबती कधीच दुसऱ्याला देत नाही, कारण इतकं प्रेम असतं. आपला पासवर्ड कोणाला देत नाही, म्हणजे बायकोला सुद्धा पासवर्ड न देणारे लोक आहे, किंवा बायको सुद्धा अशी आहे की देत नाही पासवर्ड. तर म्हणजे मोबाईलचं जे प्रसारण आहे ते अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आणि तो फार माणसाचा मित्र झालेला आहे. त्याच्यामुळं ते बघता जे लोक आहे ते काही जे बघायचे सर्व काही मोबाईलवर बघायला मिळतं. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं वृत्तपत्राचा खप कमी झाला. वृत्तपत्र लोक वाचत नाही आजकाल. टीव्ही पण फारसा बघत नाही, पण मोबाईलवर सगळं अपडेट असतात. मोबाईलवर बातमी तत्काळ मिळते. त्यामुळे हे एक आता वृत्तप्रसारणाचं एक लोकप्रिय साधन आहे. बातम्या लोक बघतात, पण सिलेक्टिव्ह ऑडियन्स असतो. लहान मुलं कार्टून बघत राहतात, मोठे लोक राजकारणाच्या बातम्या बघतात, तरुण लोक आहे ते बघतात. म्हणजे प्रत्येकाचं विषय क्षेत्र वेगवेगळं आहे, त्या बातम्या सगळं जातं. आता जे देशामध्ये आंदोलन झालं CGPचं, जेनजीचं, ते प्रचंड आंदोलन फक्त मोबाईलमुळे झालं. म्हणजे येऊन देत नव्हते. हा, तर त्यांचं स्वतःच आता मीडिया झालेलं. तुम्ही जसं आधी म्हणाला की प्रत्येक माणूस हा पत्रकार आहे, त्याच्यात ज्याच्याकडे मोबाईल आहे तो पत्रकारच आहे आणि तो प्रसारण करू शकतो. तर त्याचं एक पहिलं उदाहरण असं झालेलं आहे की मुंबईमध्ये 10वीच्या परीक्षेच्या संबंधी काही गडबड झाली. तर ते 10वीचे मुलांना एका माणसाने पूर्ण मोबाईलवर कंट्रोल केलं आणि लाखभर मुलं मुंबईच्या रस्त्यावर उतरले. जे 10वीचे मुलं होते, 8वी 9वी 10वीचे मुलं होते, आणि ते कंट्रोल होईनात. म्हणजे हे एक नवीन माध्यम असं आलेलं आहे परत याचं इंस्टाग्रामचं किंवा याचं, की त्याच्यामुळं हे सगळे मुलं एकदम प्रेरित होतात. ते सगळं मोबाईल त्यांना शिकवतो. तर जेनझीचं आंदोलन सुद्धा असंच आहे की ते मोठ्या नेत्यांचं कोणाचं ऐकत नाही, चॅनलवाल्यांना काही माहिती नाही, त्यांची काय भाषाच वेगळी आहे, पुन्हा त्याची कल्चर वेगळं आहे. हे नवीन कल्चर सुरू झालेलं आहे, न्यूजचं कल्चर सुरू झालेलं आहे. आणि हे माझ्या आयुष्यात पहिली बघितलेली घटना आहे सर. हो, त्यामुळे तुमच्याकडे आता पत्रकारितेचं एक असं बोधवाक्य आहे की समाजाविषयी तुम्हाला तळमळ आहे ना, मग तुम्ही पत्रकार होऊ शकता. मग ज्याच्या हातात मोबाईल आहे आणि समाजाविषयी तळमळ आहे ते लोक प्रत्येक जण पत्रकार, त्याला सिटीजन जर्नलिस्ट असं म्हणू शकतो आपण. तर आता सगळे आपल्याला, पूर्वी काय होतं, एक मोनोपॉली होती की ज्याच्याकडे समजा केबलची लाईन आहे तोच फक्त बातम्या दाखवू शकायचा, ज्याच्याकडे वृत्त तुमचे जे सॅटेलाइटचं कनेक्शन आहे तोच बातम्या दाखवू शकायचे. एक मोनोपॉली होती, आता ती तुटलेली. आता याचं लोकशाहीकरण झालेलं आहे. ज्याच्याकडे मोबाईल आहे आणि इंटरनेट आहे, इंटरनेट सुद्धा आहे सगळं, त्यामुळे त्याच्यामुळं ज्याच्या हातात मोबाईल आहे तो प्रसारण करू शकतो. फक्त त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे
का प्रमाणित असा मजकूर असला पाहिजे, म्हणजे तो जो आपण देणार आहे तो सत्य असला पाहिजे, सत्य ट्रूथ असलं. पाहिजे, बरोबर. ॲक्युरेट पाहिजे, बरोबर सर. आणि त्याच्यामध्ये संख्या, पद, नावं वगैरे हे करेक्ट पाहिजे. त्याचबरोबर त्याचं ॲथॉन्टिसिटी जी आहे, म्हणजे तुमचं जे त्याची जी प्रामाणिकपणे वस्तुनिष्ठता जी आहे ती असली पाहिजे, बरोबर. सत्य त्याच्यामध्ये असलं बरोबर पाहिजे, सर. आणि तुम्ही प्रसारण करू शकता. हम्म. त्यामुळे ते प्रसारण करताना एक छोटस शिक्षण अनुभव घेतला पाहिजे की नेमकं काय द्यायचं आहे. हम्म. नाहीतर मग ते माकडाच्या हातात कोलीत असं होऊ शकतं. जे सत्ताधारी लोक आहे ते 5-50 पत्रकारांना लालूच देऊन किंवा त्यांना काही आमिष देऊन बरोबर. त्यांना हे त्यांची आरती करून घेतात. आपल्या नाशिक पण तुम्हाला गोल्ड क्लबमध्ये गेलं तर तिथे दिसतील 10-20 पत्रकार असे आहेत, त्यातले 4-5 वृत्तपत्रातले, 10-20 मुख्य चॅनेल मधले, ते चाटुगिरी करत असतात. ते लोकांना आवडत नाही, ते त्याच्यावर टीका करतात. तुम्ही लोकांना जर कळतं सर. फेसबुकवर बघितलं किंवा इंस्टाग्रामवर बघितलं, प्रचंड टीका त्या चाटुगिरी करतात. तुम्ही जसं म्हटलं ना की हे प्रसार माध्यम विकली गेली का, असं तुम्ही जे मांडलंय ना, ते बरोबर आहे की लोकांचा फार रोष आहे प्रस्थापित माध्यमावर. पण माध्यम जे आहे ना, पर्यायी माध्यम पण उपलब्ध आहे आपल्याकडे. हो. इंटरनेटचं Social माध्यम आहे, media. सोशल मीडिया उपलब्ध आहे आपल्याला. हो. त्या माध्यमातून आपण जे काही लोकांपर्यंत सत्य माहिती देऊ शकतो. देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे मोठी माध्यम आहेत प्रस्थापित लोकांची, मोठ्या मोठ्या उद्योग समूहाची जे आहेत, ते परेशान झालेले आहेत की आम्हाला खोटं दाखवणं गरजेचं आहे, कारण रेव्हेन्यू त्यातून मिळतो. बरोबर. पण आम्ही कसं दाखवणार, कारण हे जे खरं काही आहे हे युट्यूबवर लोक दाखवून देतात लगेच, हो. उघडं पडून जातो. पॉडकास्टमध्ये एका विषयाचं पूर्ण परिशीलन ते लोक करतात आणि मग लोकांना माहिती होतं. तर हीच खरी लोकशाहीकरणाची लढाई आहे. त्याच्यामध्ये आपण लोकांना खरं काय आहे ते सांगितलं पाहिजे, तेच आपलं व्रत आहे. तर ते पत्रकारांचं व्रत आहे. तर जो विकाऊ मीडिया असेल तो उघड पडणार, त्याचं महत्व कमी होणार. आणि जो लोकशाही माध्यमं आहेत, पॉडकास्ट सारखी किंवा इंटरनेट वरच्या सगळ्या चॅनल सारखी, त्यांनी विश्वासार्हता मिळवली तर ते भारताच्या विकासामध्ये एक तेच प्रगतीचं पाऊल ठरेल. स्तंभच आहे. हा, तर ते काम पत्रकारांना करावं लागेल. आणि पत्रकारिता आता बदलत चाललेली आहे. वृत्तपत्रामधले आधी 40% लोक काढून टाकले, नंतर 60% लोक काढून टाकले, आता मोजके लोक काम करतात. EI मधून सगळं वृत्तपत्राचं डिझाईन वगैरे सगळं होऊन जातं आणि वृत्तपत्र कोणी वाचतच नाही. माझ्या कॉलनीमध्ये 106 पेपर यायचे. कोरोना नंतर ते जवळजवळ आता 6च पेपर येतात. 106 पैकी 100 पेपर बंद झाले. आम्ही खूप प्रयत्न केले ते परत चालू व्हावे, पण गुड बाय गटेनबर्ग असा एक माणूस होता पूर्वीच्या याच्यामध्ये, ज्यांनी छापखान्याचा शोध लावला. त्याला गुड बाय करून टाकलं. एक पुस्तक वाचलं मी, ते गुड बाय गटेनबर्ग नावाचं. तर ते लोक आता वाचत नाही, पेपर वाचत नाहीत. आपले याच मीडियावर अवलंबून आहे, त्या मीडियात तुम्ही काम करताय, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. सर, मी बघितलं की आजवर तुमच्या हाताखालून भरपूर विद्यार्थी पत्रकार झालेले आहेत. तर आत्ताच्या नवीन पिढीला जर पत्रकारिता या क्षेत्रात उतरायचं असेल तर त्यांना महत्त्वाचा सल्ला काय द्याल? महत्वाचं जे पत्रकारितेचं मुख्य सूत्र तेच आहे की अभ्यासून प्रगट झालं पाहिजे. की एखादी गोष्ट आहे ती मनाला वाटेल तशी न करता त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याचे जे वृत्तमूल्य आहे बातमीचं ते काय आहे ते बघितलं पाहिजे. मी सांगितलं ॲक्युरेट आहे, फेअरनेस आहे, बॅलन्स आहे, पब्लिक इंटरेस्ट आहे, या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि लोकांना जे हवं आहे, लोकांच्या जिव्हाळ्याचं आहे ते आपण दिलं पाहिजे. आणि सत्यापासून दूर जाता कामा नये. हे जर एवढं आपण पाळलं, ही तत्व पाळले, तर तो पत्रकार निश्चित पुढे जाणार, लोकांपुढे येणार. असे नाशिकमधून, नाशिक आहे ना पत्रकारांची खाण आहे. जशी सोन्याची खाण असते तशी नाशिकमध्ये काही रत्न आहे का जे एकदम म्हणजे नुसते याच्यावर नाही, भारताच्या याच्यावर नाही, पण जगाच्या याच्यावर हे झालेले आपल्याला माहित नाही. एक मंजुषी तिवारी नावाची सिडकोतली एक मुलगी, ती BBC वर काम करायची आधी, आता CNN वर काम करते. असे बरेच लोक आहे आपल्याकडचे. तर ते करतात. आपला दिल्लीत आला मंगेश वंशंपायाने, तो आधी सकाळला इथंच होता, तो चांगलं दिल्लीत काम करतोय. तो पत्रकार संघाचा, तिथल्या संसदीय पत्रकार संघाचा सेक्रेटरी वगैरे आहे. काही मुली काम करतात. एक निवेदिता नावाची मुलगी आहे, ती दिल्लीत खूप चांगलं काम करते. मुंबईत तर खूप मुलं आपले चांगलं काम करतात. तर असे नाशिक हे पत्रकारांची खाण असल्यामुळे
इथले लोक जगभर काम करू शकतात. पुढे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. एक बघितलं पाहिजे की हा छंद नाही, हा व्यवसाय आहे. व्यावसायिक ज्यांना गणित जमेल तेच याच्यात टिकू शकतील असं. तर तुम्ही जर हा व्यवसाय म्हणून पत्करला असेल तर आपलं जे इकॉनॉमिक्स आहे हे पण पक्क ठेवा. तर नुसता छंद नाही किंवा ध्येयवाद नाही, हा व्यवसाय आहे. तर व्यवस्थापनाच्या अभावी जे वृत्तपत्र आणि चॅनल बंद पडतात त्याचा अनुभव लक्षात घेतला तर निराशेमध्ये वृत्तपत्र किंवा चॅनल काढण्यापेक्षा मॅनेजमेंटचा पक्का त्याला एक बॅकबोन दिला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे 1-2 लोक तुमच्याकडे असे मॅनेजर असले पाहिजे की जे रेव्हेन्यूचा विचार करतील, मॅनेजमेंटचा विचार करतील, वितरणाचा विचार करतील आणि याचा रेव्हेन्यू जो आहे त्याचा विचार करतील, रिकव्हरीचा विचार करतील आणि लिगल याचा पण विचार करतील. असं पण आता एक महत्वाचं झालेलं आहे त्याचं. म्हणजे एक कम्प्लीट ते युनिटच आपलं झालं पाहिजे. कंटेंटचं युनिट वेगळं, मॅनेजमेंटचं वेगळं आणि टेक्निकलचं वेगळं, असे एकदम भक्कमपणे आपण उभं राहिलो तर आपण पूर्ण देशच काय विदेशापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर बाउंड्रीलेस आता कुंभमेळा येतोय, आपलं प्रसारण जग बघणार आहे नाशिक. त्यामुळे आपण तशी पॉडकास्ट, आपण तशी न्यूज जगभर सुद्धा बघितली जातील असं आपण निर्माण केलं पाहिजे. त्याबरोबर लोकल पण केलं पाहिजे. खरं आपले जे माध्यम आहे ना हे ग्रासरूट मध्ये पोहोचले पाहिजे. आपला ऑडियन्स आहे आता, जे आपला जो महाराष्ट्र माझाचा जो प्रेक्षक आहे तो ग्रासरूटचा हे आहे, तळागाळातला तृणमूल असा माणूस आहे की ज्याला त्याची गरज आहे. तर त्यातून पत्रकार पण आली पाहिजे, त्यातून त्या लोकांचं कल्याण पण झालं पाहिजे. तर हे जे शासकीय योजना असतात त्या लाभार्थीपर्यंत पोहोचता का नाही त्याची इच्छाशक्ती तयार करणे तिथल्या यंत्रणांची, ती त्याच्यावर अंकुश ठेवणे आपलं काम आहे. अंधाऱ्या याच्यामध्ये जो पहारेकरी जसं काम करतो ते काम आपल्याला दिलेलं आहे आता. त्यामुळे ते आपण जागरूकपणे ते काम केलं पाहिजे आणि प्रेरक विकासाचा भागीदार म्हणून आपली भूमिका पार पाडली पाहिजे. सर, आज तुम्ही इथं आलात आणि महाराष्ट्र माझा आणि RJ पॉडकास्टच्या स्टुडिओला भेट दिली आणि आमच्या श्रोत्यांना एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. असेच व्हिडिओ अजून बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.